नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. समाजसुधारक हा स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. MPSC, तलाठी, पोलीस भरती, TET, टेट अशा जवळपास सर्वच परीक्षांमध्ये या विषयावर वारंवार प्रश्न विचारले जातात. आज आपण समाजसुधारकांपैकी महात्मा ज्योतिराव फुले यांचा सविस्तर परिचय करून घेणार आहोत. त्यांच्या जीवनकार्य, सामाजिक सुधारणा, महत्त्वाचे ग्रंथ, संस्था, कार्य तसेच परीक्षेत वारंवार विचारले गेलेले PYQ प्रश्न स्पष्टीकरणसह समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील प्रत्येक मुद्दा तुमच्या आगामी परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. चला तर मग सुरुवात करूया महात्मा ज्योतिराव फुले यांच्या परिचयापासून. आणि हो, तुम्हाला याची PDF जर हवी असेल तर आपल्या अधिकृत टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या सेशनला. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यांची वैयक्तिक माहिती आणि परिचय आपण सुरुवातीला पाहणार आहोत. बघा, ज्योतिराव गोविंदराव फुले हे त्यांचे पूर्ण नाव होते. फुले कुटुंब मूळचे सातारा जिल्ह्यातील कटगुण गावचे होते. नंतर पुण्यात स्थायिक झाले. ओके, त्यांचा जन्म बघूया. 11 एप्रिल 1827 रोजी कुठं झाला तर पुणे येथे झाला. हे लक्षात ठेवा, हे हमखास विचारलं जात असतं. आणि त्यांचा मृत्यू 28 नोव्हेंबर 1890 रोजी पुणे येथेच झाला. त्यांच्या पत्नीचे नाव जर विचारले तर आपली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. ओके, आणि त्यांचा विवाह 1840मध्ये झाला. आईचे नाव चिमणाबाई, वडिलांचे नाव गोविंदराव फुले. त्यांचा मुख्य व्यवसाय फुले विकणे आणि माडीकाम करणे होता, म्हणून त्यांचे नाव फुले असे आडनाव पडले. आलं लक्षात? चला तर मग आता पुढे जाऊया. आता बघा, त्यांचे सामाजिक कार्य व संस्था, सर्वात महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत आपण. त्यांनी काय सामाजिक कार्य केले ते आता बघूया. आता बघा, हे त्यांनी पहिली मुलींची शाळा 1 जानेवारी 1848 रोजी पुण्याच्या भिडेवाड्यात, ओके, कुठं काढली? पुण्याच्या भिडेवाड्यात देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. या शाळेत शिक्षण घेण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी पुण्याच्या अण्णासाहेब भिडेवाड्यात पहिली शिक्षण घेतल्या व देशाच्या पहिल्या महिला शिक्षिका देखील बनल्या. या शाळेमध्ये सावित्रीबाई फुले शिकल्या आणि त्या देशाच्या पहिल्या महिला शिक्षिकासुद्धा बनल्या. सगुणाबाई क्षीरसागर यांनीही यात मुलाचे मदत केली. ओके, जर असा प्रश्न विचारला, यांना सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंना कोणी मदत केली? सगुणाबाई क्षीरसागर यांनी देखील मदत केली. ओके, आता दलितांसाठी आणि अस्पृश्य म्हणजे शूद्रांसाठी त्यांनी शाळा केव्हा ओपन केल्या असं हमखास विचारलं जात असतं. तर अस्पृश्य व शूद्रांसाठी त्यांनी 1848 ते 52च्या सुमारास पुण्यात वेगवेगळ्या शाळा काढल्या. तर महत्त्वाचं विचारलं तर अस्पृश्यांसाठी त्यांनी पहिली शाळा काढली 1852मध्ये. ओके, हे लक्षात ठेवायचं तुम्ही. चला पुढे जाऊया. हे बघा, आता त्यांचं महत्त्वाचं कार्य म्हणजे सत्यशोधक समाज. ओके, आता सत्यशोधक समाजाची स्थापना जर विचारली तर 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली होती. केव्हा? आणि ती कुठं केली? पुणे येथे. ओके, आणि सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा उद्देश काय होता जर असं विचारलं तर बहुजन समाजाला आर्थिक कर्मकांडापासून व ब्राह्मणी शोषणातून मुक्त करणे, विचार स्वातंत्र्य रुजवणे, याचा सत्यशोधक समाजाचा उद्देश होता. ओके, आणि जर सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष विचारले तर स्वतः महात्माराव फुलेच हे सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष व संस्थापक देखील होते. आणि महत्त्वाचं म्हणजे मुख्य नारा कोणता होता तर सर्वसाक्षी जगतपती त्याला नको मध्यस्थी, सर्वांसाठी सत्य एकच धर्म. ओके, हा महत्त्वाचा सत्यशोधकचा नारा होता, हे लक्षात ठेवायचं. आता त्यांची ग्रंथसंपदा बघू आपण. महात्मा फुले यांनी अनेक ग्रंथ लिहून समाजात अनिष्ट रूढी परंपरावर कडक प्रहार केले होते. आता तृतीय रत्न त्यांचं महत्त्वाचं नाटक आहे. परीक्षेमध्ये विचारले जात असते तृतीय रत्न हे काय आहे, तर एक नाटक आहे आणि त्यांचं लिखाण केव्हा केलं होतं? 1843मध्ये केलं होतं.
ओके. नंतर त्यांनी ब्राह्मणाचे कसब हा ग्रंथ लिहिला 1869मध्ये. गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला 1873मध्ये. आणि हा ग्रंथ जर विचारलं कोणाला समर्पित केला होता, तर त्यांनी अमेरिकेतील कृष्ण वर्णियांच्या गुलामगिरीविरोधी लढ्याला त्यांनी हा समर्पित केला होता. ओके. गुलामगिरी हा ग्रंथ कुठे समर्पित केला होता, तर अमेरिकेतील कृष्ण वर्णियांच्या गुलामगिरीविरोधी लढ्याला त्यांनी समर्पित केला होता. शेतकऱ्यांचे आसूड 1883. शेतकऱ्यांच्या आर्थिक शोषणावर भाष्य करणारा हा ग्रंथ आहे. अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आहे. 1883ला शेतकऱ्यांच्या आसूड हा ग्रंथ लिहिला. आणि शेतकऱ्याचे जेव्हा आर्थिक शोषण होत होतं, त्यांना हा भाष्य करणारा ग्रंथ आहे. आणि नंतर त्यांनी अंक प्रसारित केला, 7 नावाचा अंक, हा देखील लक्षात ठेवा तुम्ही. इशारा 1885मध्ये. ओके. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक किंवा ग्रंथ म्हटलं चालेल, पुस्तक म्हटलं तरी चालेल. ओके. महात्मा फुलेंच्या जीवनावर म्हणजे महात्मा फुलेंनी हे पुस्तक लिहिलं होतं. पण ते केव्हा प्रकाशित झालं, तर 1891 महात्मा फुले यांच्या मरणोपरांत हे पुस्तक प्रकाशित झालेलं होते. ओके. हे लक्षात ठेवायचं, परीक्षेमध्ये वारंवार विचारले जात असते की सार्वजनिक सत्यधर्म हे केव्हा प्रकाशित झाले, तर 1891मध्ये महात्मा फुले यांच्या मरणोत्तर हे प्रकाशित झाले होते. ओके. आणि त्याला सत्यशोधक समाजाचा बायबल असे देखील मानले जात असते. कोणाला? सार्वजनिक सत्यधर्माला सत्यशोधक समाजाचा बायबल देखील मानले जात असते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा देखील त्यांनी लिहिला आहे 1869मध्ये. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिणारे ते पहिले व्यक्ती होते. विद्यार्थ्यांविषयी त्यांनी निबंध देखील लिहिला आहे. ओके. आलं लक्षात? अत्यंत व्यवस्थितपणे शॉर्टमध्ये आपण सर्व माहिती बघत आहोत. आता त्यांनी नेमकं काय कार्य केलं म्हणजे ते आता पाहणार आहोत आपण. बघा, बाल हत्या प्रतिबंधक गृह. आता बाल हत्या प्रतिबंधक गृह हे देखील अनेकदा परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहे. तर ते केव्हा स्थापन झाले? 1863मध्ये. आणि नेमकं कशासाठी स्थापन केले ते देखील विचारले जात असतं. तर ते नेमकं ब्राह्मण विधवा महिलांच्या मुलांच्या रक्षणासाठी आणि आत्महत्येची वेळ येऊ नये म्हणून त्यांनी पुण्यात बाल हत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. हे देखील विचारले जात असतं. याला देखील नोट डाऊन करून ठेवा मित्रांनो. हे देखील परीक्षेमध्ये विचारले जात असतं की बाल हत्या प्रतिबंधक गृह महात्मा फुलेंनी का स्थापन केले होते? ब्राह्मण विधवा महिलांच्या मुलांच्या संरक्षणासाठी आणि आत्महत्येची वेळ येऊ नये म्हणून त्यांनी पुण्यात हे देखील लक्षात ठेवा, कुठं स्थापन केलं? पुण्यात स्थापन केलं होतं. आणि या बालहत्या प्रतिबंधक गृहातील काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवेचा मुलगा म्हणजे कोण? यशवंत. त्यांनी दत्तक घेतले होते. कोणी? महात्मा फुलेंनी यशवंतला दत्तक घेतले. आणि यशवंत हा काशीबाई या त्या बाल प्रतिबंधक गृहामधल्या ब्राह्मण विधवा महिला होत्या, त्यांचा मुलगा होता. त्यांनी महात्मा फुलेंना दत्तक घेतले होते. ओके. हे देखील नोट डाऊन करून ठेवा आणि लक्षात ठेवा. आता सत्यशोधक विवाह पद्धत. सत्यशोधक समाजात पुरोहिताशिवाय कमी खर्चात आणि लग्नातील हुंडाबंदी खर्च टाळून नवीन विवाह पद्धती सुरू केली. हा सत्यशोधक विवाह पद्धत. ओके. हे देखील लक्षात ठेवा. चला पुढे जाऊया. आता नेमकं त्यांना पदवी आणि सन्मान कसे मिळाले ते बघणार आहोत आपण. ओके. आता महात्मा ही पदवी त्यांना कशी भेटली आणि कुठून भेटली? बघा, 29 मे 1888 रोजी मुंबईच्या मांडवी, लक्षात ठेवा मित्रांनो, मुंबईच्या मांडवी कोळीवाड्यात कोणाच्या हस्ते देण्यात आली? विठ्ठलराव कृष्णाजी वंदेकर. ओके. विठ्ठलराव कृष्णाजी वंदेकर यांच्या हस्ते आणि मुंबईच्या जनतेच्या उपस्थितीत त्यांना महात्मा ही पदवी प्रदान करण्यात आली. हे देखील वारंवार परीक्षेमध्ये विचारले जात असतं मित्रांनो की महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली आणि कोणाच्या हस्ते दिली गेली. ओके. हे लक्षात ठेवा. आणि ते पुणे महानगरपालिकेचे सदस्य देखील राहिलेले आहेत. कोणत्या काळामध्ये? 1876 ते 1822 या काळात ते पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून कार्यरत होते. हे पण लक्ष राहू द्या, नोट डाऊन करून ठेवा. ओके. अशा पद्धतीने आपण स्पष्टीकरण पाहिलेलं आहे मित्रांनो, परिचयापासून त्यांच्या कार्यापर्यंत. आता आपण आपल्या PYQकडे वळणार आहोत. आता परीक्षेमध्ये वारंवार विचारले गेलेले प्रश्न आपण बघणार आहोत. ओके. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो, आत्ताच पाहिलं आपण, पर्याय क्रमांक B, महात्मा ज्योतिराव फुले. ओके.
यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आणि जर विचारलं केव्हा केली तर 1873मध्ये. हे देखील लक्षात राहू द्यायचं मित्रांनो. 1873मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली होती. ओके, पुढे जाऊया. बघा, महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या दिवशी झाला? तर महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म मित्रांनो 11 एप्रिल 1827मध्ये झाला. ओके, 11 एप्रिल 1827मध्ये. आणि तुम्हाला जर विचारलं कुठं झाला तर तुम्हाला माहीतच आहे, ते पुणे येथे झाला. त्यांचा जन्म देखील पुण्यामध्ये झाला आणि मृत्यू देखील पुण्यामध्ये झाला. ओके, लक्षात ठेवायचे 11 एप्रिल 1827. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुण्यात पहिली मुलांची शाळा कधी सुरू केली? बघा मित्रांनो, तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो 1 जानेवारी 1848. ओके, पर्याय क्रमांक 1. आणि कुठं सुरू केली मित्रांनो? भिडेवाड्यात. हे लक्षात राहू द्यायचं, भिडेवाड्यात. ओके, पुण्याच्या भिडेवाड्यात त्यांनी मुलीची पहिली शाळा काढली. लक्षात असू द्या. चला पुढे जाऊया. ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा केली? आताच पाहिलं मित्रांनो आपण 24 सप्टेंबर 1873मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. पर्याय क्रमांक ए. ओके, आणि कुठं केली मित्रांनो? पुणे येथे केली. हे पण लक्षात असू द्यायचं, कुठं? पुणे. ओके, गुलामगिरी हा प्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? तर हा गुलामगिरी हा प्रसिद्ध ग्रंथ मित्रांनो महात्मा फुले, पर्याय क्रमांक सी, महात्मा ज्योतिराव फुले यांचा आहे. आणि हा ग्रंथ देखील मित्रांनो 1873मध्ये. ओके, याची स्थापना झाली होती ग्रंथाची 1873मध्ये. आणि आपण मागे स्पष्टीकरणामध्ये पाहिलंच आहे मित्रांनो, हा ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या जे विद्रोह चालू होतं त्यांनी हा गुलामगिरी हा ग्रंथ समर्पित केला होता. हे देखील तुम्ही लक्षात असू द्या. ज्योतिराव फुले यांना महात्मा ही पदवी कधी व कोणी दिली? बघा मित्रांनो, आपण मागे स्पष्टीकरणात पाहिलं. पर्याय क्रमांक ए 1888मध्ये विठ्ठलराव कृष्णाजी जावकर यांच्या हस्ते देण्यात आली होती महात्मा ही पदवी. कुठं? मुंबई येथे कोळीवाड्यामध्ये. ओके, मुंबईतील मांडवी येथे कोळीवाड्यात कोळीवाड्यात त्यांना पदवी देण्यात आली होती. मुंबईतील मांडवी. लक्षात असू द्या, मांडवी येथे. ओके, जनतेनं. चला पुढे जाऊया. सत्यशोधक समाजाचे मुखपत्र म्हणून कोणते वृत्तपत्र ओळखले जात असते? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए, दीनबंधू. ओके, दीनबंधू. आता दीनबंधूची जर तुम्हाला स्थापना जर विचारली, हे देखील लक्षात ठेवायचं मित्रांनो. 1800 दीनबंधू पर्याय क्रमांक ए. आणि ती स्थापना 1877मध्ये झाली होती. तर कोणी केली असं देखील विचारलं. दीनबंधू कृष्णराव भालेकर. कृष्णराव भालेकर यांनी दीनबंधू स्थापन केला होता. आणि या दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र म्हणून ओळखले जात असते. ओके, हे देखील लक्षात ठेवायचं, नोट डाऊन करून ठेवा. चला आता, महात्मा फुले यांनी इसवी सन 1853मध्ये कोणत्या संस्थेची स्थापना करून अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी, द सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग अँड एटसेट्रा. ओके, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. लक्षात असू द्या हे. आणि अस्पृश्यांसाठी पहिली शाळा केव्हा काढली? 1852मध्ये. ओके, ते पण लक्षात ठेवू द्या. पुढे जाऊया. चला नेक्स्ट. शेतकऱ्यांच्या आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला? शेतकऱ्यांच्या आसूड हा ग्रंथ आपले महात्मा फुले यांनी लिहिला. पर्याय क्रमांक बी, महात्मा ज्योतिराव फुले. महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणती संस्था बालहत्या प्रतिबंधक म्हणून स्थापन केली? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए, बालहत्या प्रतिबंधक गृह. ओके, आपण आता मगाशीच पाहिलं
ब्राह्मण विधवा महिलांच्या मुलांच्या संरक्षणासाठी त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली होती. आणि ती केव्हा केली होती मित्रांनो? 1863 हे पण लक्षात असू द्या. बालहत्या प्रतिबंधक गृह महात्मा फुले यांनी 1863 स्थापन केली होती. ओके, आलं लक्षात? चला पुढे जाऊया. सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक हा ग्रंथ कोणाचा आहे? तर सार्वजनिक सत्यधर्म हा पुस्तक म्हणा तर हा महात्मा ज्योतिराव फुले पर्याय क्रमांक बी यांचा आहे. आणि हे विद्यार्थी मित्रांनो, हा मी तुम्हाला परत सांगतो, हा सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक किंवा ग्रंथ वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. म्हणून तुम्ही 1891 महात्मा फुले यांच्या मरणोत्तर हा ग्रंथ प्रकाशित झाला होता. ओके, हे तुम्ही लक्षात असू द्या. चला पुढे जाऊया. नेक्स्ट, महात्मा फुले यांनी तृतीयरत्न हे नाटक का लिहिले होते? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो, ब्राह्मण व त्यांचे शोषण लोकांसमोर आणण्यासाठी. ओके, पर्याय क्रमांक ए. तर हे नाटक केव्हा लिहिलं होतं जर असं विचारलं तर मित्रांनो, तर 1855. ओके, पुरोहिताच्या कर्मकांडावर ताशेरे ओढण्यासाठी त्यांनी 1855 तृतीयरत्न नावाचे नाटक लिहिले होते. ओके, लक्षात? चला पुढे जाऊया. सत्यशोधक समाजाचे ध्येय किंवा मुख्य उद्दिष्ट काय होते? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक बी. शूद्र व अतिशूद्रांना मानसिक व धार्मिक गुलामगिरीतून मुक्त करणे. ओके, पर्याय क्रमांक बी लक्षात राहू द्या. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते वृत्तपत्र महात्मा फुले यांच्या विचाराचा प्रसार करण्यासाठी सत्यशोधक समाजातर्फे चालवले जात होते? आपण मागे पाहिलं मित्रांनो, दीनबंधू, पर्याय क्रमांक सी दीनबंधू. ओके, कृष्णराव भालेराव यांचे पुस्तक दीनबंधू हे आहे, आपण ते पाहिलं जे ते सत्यशोधकच्या मुखपत्र देखील छापलं जात होतं. सुरुवातीला ते पुणेवरून नंतर मुंबईवर प्रकाशित झाले. हे पण लक्षात ठेवा, सुरुवातीला कुठं प्रकाशित होत होते दीनबंधू? पुणेला, नंतर मुंबई येथे प्रकाशित होऊ लागले. ओके, लक्षात असू द्या. महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजात कोणत्या पद्धतीचा विवाह सोहळा सुरू केला ज्यामध्ये भटाविना कमी खर्चात विवाह लावले जात असत? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो, सत्यशोधक विवाह किंवा मुंबई पद्धत. पर्याय क्रमांक बी. चला पुढे जाऊया. सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ कोणत्या स्वरूपात लिहिला गेला? तर हे देखील महत्त्वाचे आहे मित्रांनो. सार्वजनिक सत्यधर्म हा कोणत्या स्वरूपात लिहिला गेला? तर हा प्रश्न उत्तराच्या स्वरूपात लिहिला गेला. हा देखील वारंवार परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. म्हणून सार्वजनिक सत्यधर्म केव्हा प्रकाशित झाला? 1891 महात्मा फुले यांच्या मरणानंतर हा प्रकाशित झालेला ग्रंथ आहे. प्रश्न व उत्तराच्या स्वरूपात प्रकाशित झालेला ग्रंथ आहे. ओके, महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी शेतकऱ्यांचे आसूड हा ग्रंथ लिहिला? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो, 1883. पर्याय क्रमांक सी. ओके, बघा मित्रांनो, अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. मित्रांनो, आजचे सर्व महत्त्वाचे PYQ प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच प्रकारे MPSC, तलाठी, पोलीस भरती, TET, TET आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी VM स्टडी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नव्या आणि महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.